नमस्कार, झुलूस ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आम्ही चाललोय रातांबे काढायला आणि आपल्याबरोबर डेलीचे आपले आहेत नानू शेठ, पार्थ शेठ आणि इम्पॅक्ट प्लेअर आपले शुभम शेठ. चला तर मग यावर्षी धरले नाहीत बऱ्यापैकी भरपूर असे धरले नाहीत रातांबे, तरी पण जेवढे भेटतील तेवढे घेऊन येऊ. चला तर कुठे 2-4 आहेत ना वर. हां पण घेऊ चालेल आहे ना. काय हिरवा का 200 रुपये किलो आहेत. होतील ना 1-2 किलो होतील ना. हा हे बघा 3-4 रातांबी आहेत, पण काही धरलेले दिसत नाही. एकावरच फक्त धरलेले दिसत आहेत. थोडेफार वगैरे काढू घेतले पिके. हे बघा जास्त धरले नाही. नानूशीत आपले वरती चढत आहेत. सावकाश रे. झाडावर चढायचं म्हटलं की नानूशीट आपले पहिले पुढे येतात. सावकाश हा. घडकी कुठून घेते मग? घडकी देऊन ठेव, वरती अडकवल ना, नंतर कुठं पोचायला पाहिजे. अशा तोडू नको रे, जा वरती. जा वरती. जमलं? वाकलेली आहे ती, ऑलरेडी वाकलेली आहे. याच्यावाले कच्चे असेच काढायचे ना, हाताने काढायला लागते. पिके पहिला हातात येतील ते टाका खाली, कॅच घेऊ दे. हा बस जरा तिथंच बस जरा आधी, हलवू बिलू नको. पहिले इथं हाते खालचे काढ जरा. थांब ना, पिके काढ. एक कॅच घ्या रे तुम्ही खाली, वेस्ट घालू नका. नानू फांदी आडवी आली, दिसत नाही. हा बरोबर आली, दिसते. नीट काढ हाताने. पिके काढ पहिले. घडका घे ना शुभ, नानू घडका घे. म्हणून मग सांगितलं घडका घे तिथं वरती. हातामध्ये त्यांना वळलं तरी चालेल. मग त्याच म्हणतो उतरून काय पिकं चालतात पडलं तर. एवढा हाताला अलगद काढताय बघ तरी. रस नाही येणार असं पण आहे. नानू बोलेल तो बाई पूर्व दिशा. त्याला एकच कशी धरली रे, बाजूची धरलं नाही त्या. कशी याल तू नानू? घडका घे, घडक्यानेच काढ. ऐकलं? पिके व्याव खालच्या साईडला फांदीला पिके ते हलव जरा, पिके पडू दे. हा तिला ते हलव जरा. एकच एवढं पिकत एकच पडतंय. तू काठी घ्या सांगला तर वरती गेल जाते तू. हा पडतंय बरोबर आहे, पिकं पडतात बघ. काढ मग, अंगाकडे वळून हे कर ना, मागे ओढा असा. बरोबर. हा नाही तुटत आहे रे, मजबूत असत. हा हे तू सावकाश तू. ओढ आता, हळव जोरात. मग बघ पडले की नाही. मग
हां ठीक आहे. पिके हाताने येत असतील तर काढते, बाकीचे राहू दे. असे बरोबर. मग हे तुम्ही कवळार तोपर्यंत हिरवे पण पडतात नाही, मला पिकेच पडतील त्या मायाला. हे दोघे जण आळशी बसले आपले, कौलाचे सोडून असेच बघतात इकडे तिकडे. नानू बिचारा एकटाच तिकडे वरती मरतोय. तू नानू घडकीच घेती, तू घेऊन पुढचे ते येतील, तू नाही त्या फुकटचा टाइमपास करतोय. ऐकलं काय? ठीक आहे. हिरवे हे हिरवे पडलेले आहेत आपले एवढे एवढे. ठीक आहे. अर्धी पिशवी आहे ना. दाखव पिके, दाखव रे किती आहेत. आणि पिके एवढे भेटलेले आहेत, ते पण थोडे अर्धीच आहे. बस झाले तेवढे तरी. तूच नानू या, तुझ्याशिवाय कोण नाही. झाले ना बरे सर्व. चला पुढे जाऊया. चला राईट. चला चल शिवम. काय बघूया हिरवे वगैरे असतील ना. हे बघा, अजून एका ठिकाणी आलेलो आहे रातांबीवर. पिके तर दिसत नाहीत जास्त, पण हिरवे आहेत. ते हिरवे काढून सुकवता येतील. हे बघा, पिके तर नाहीत पण हिरवे आहेत बऱ्यापैकी. आणि आपल्या नानुशेरवरती पुन्हा चढतं या झाडावर. हलवून नाही पडणार. हे बघ राईट साईडला बघ अनु, आताच्या राईट साईडला इथे दिसले. हा कशा चालवते तूच. हे बघ राईट साईडला, हे बघ हाताला. हे बघ, हा इकडे हे बघ. हा हे बघ. हा जाऊ का, जास्त बदमू नको. पुढची फांदी घालो.
हिरवं ह्याच्यात टाकू आपण. हिरवा नको आहे? अरे पिकं ह्याच्यात काढूया, त्यातला पिकं इकडे बाजूच काढूया, मग हिरवं त्याच्यात राहतील ना ह्यातलं. अरे पण हिरवा कमी मग आहे ना, डबल मग कसे आहे? हिरवा तिकडे टाकूया. हा, चालेल, टाक हा ते ना, दाखव एवढे आपल्याला भेटले आहेत आता. होत नानू सावकाश होत, त्याच्यातच लोणचा होईल नाही त्याचं. ठीक आहे, हे बघा एवढे भेटलेले आहेत. आणि हिरवे किती दाखव, पण ना होत रे, हिरवे भरपूर भेटलेत. छोटे वगैरे आहेत पण मस्त आहेत. त्यात पिके आहेत अजून नाही ना, मग कच्चेच आहेत ते. ठीक आहे, हे घे, याच्यातले हिरवे टाक त्याच्यात. कापताना एवढं पिकं नको. लय पिकं होते. हे घे ती इकडे टाक, टाक तिकडे का. हिरवं टाक त्याच्यातले. हे बघा आमच्या आईने फोडायला पण सुरुवात केलेली आहे. त्या अशा बिया असतात त्याच्यामध्ये, आणि ही अशी कोकम आपली साईडला लागतात. त्याच्यामध्ये साखर टाकायचा, मग ते कोकम सरबत बनतं, ते याचंच बनतं. त्याच्यामध्ये साखर टाकायचं आहे. ह्या बिया ह्या सुकून पण विकतात, आणि ह्या साळांचं आपण कोकम बनवतो. जेवढे चांगले चांगले असतील मोठे मोठे त्यांना हे काढून असे गोल, हे थोडा हे मोठा हे ठेव ना, गोल नको. हे बघा हे असं टाक. याच्यामध्ये साखर टाकली की साखर वितळल्यानंतर जो रस बनेल तो आपलं कोकम सरबत. हे बघा एवढे भेटलेत आपले. नानू इकडे घेऊन ये, हा तिथे बस. आणि आपले हिरवे आहेत ते नानू शेट आपले फोडतात. हे बघा हिरवे, याला असं कापणार, नानू शेट कापतात. दाखव नानू कापून. असं आडवं कापायचं, उभं कापल्यानंतर घेत नाहीत ते. हे बघा हे असं 2 भाग करायचे. हे सुकून पण सुकून विकतात. हे झालं सावकाश नानू. की कसे विकतात हे रे नानू? 200 रुपये किलो. काय बोलतो, एक नंबर. 200 रुपये किलो समोर. चांगलं शे, अजून काढायला हवे ते आपण 2-3 गमेला. पार्टी झाली असते आपली आहे ना नानू. हा पाच दादाने कुठे गेला? हा नानू शेट आपले कापतायत. हे बघा एवढी साखर आहे बरोबर ना. हे बघा अशी गोल ही करून त्याच्यामध्ये साखर भरायची. नंतर रस वितळला एकदम चांगला उन्हात ठेवल्यानंतर की जो रस बनेल तो मस्त पैकी कोकम सरबत. कमी मिनिट बाहेर पडते. हे बघा या बिया पण सुकवल्या जातात आपल्या, आणि हे रस बनतो. हे बघा कसे एकदम मस्त लालसर आहेत. हे सर्व पिकलेले आहेत. ह्याच्यामध्येच साखर टाकून सरबत. हे थोडे कच्चे वगैरे आहेत पण एकदम चांगले लाल लाल वाले तेच घ्यायचे सरबताला. हे थोडे मग आंबट होतात काय. आणि नाव सेटने आपल्या जो मनावर घेतलेला आहे एकदम कापण्यात तो बरोबर नाही, तो टाकून दे नाही सुकेल तो. सावकाश हाताला लागेल ते. नानूने मनावर घेतलेला एकदम. हात कापून असं एक एक एकावर एक लावून असं बर्नीमध्ये ठेवायचं. आणि साखर वितळल्यानंतर मग बनेल ते एकदम प्युअर नॅचरल कोकम सरबत. त्याच्यामध्ये पण टाकायचं आहे ना शुभम, साखर त्याच्यामध्ये टाकायची ना. ठीक आहे ते हो दे सर्व. टाक टाक सर्व एक एक एक. नाही चावत तुला, हातात नाही जाणार. नाही चावत. हे बघा हिरवे सर्व कट करून झालेले आहेत. नानूने केलेत एकट्याने.
आणि हे बघा, हे थोडे कच्चेने थोडे कमी पिकले होते, त्यांची कोकमासाठी केलेले आहेत. हे सुकवायची नाही, नंतर त्याला काय लावायचं आहे, हळद वगैरे नाही ना, मीठ वगैरे लावून केलं की सुकली की ती कोकम झाली. आणि हे ह्याच्यामध्ये बघा पूर्ण पॅक भरून साखर वगैरे टाकलेली आहे. ही असं एका बरणीमध्ये एकावर एक लावायचं आणि उन्हात ठेवून नंतर सर्व ते साखर वितळली की प्युअर नॅचरल आणि ऑर्गॅनिक आपले कोकम सरबत तयार यायचं. आणि ते जे राहिलेल्या ज्या पाकळ्या असतील या त्या पण खायच्या, त्यानंतर गोड होतात, कारण साखरेचं आपण टाकलं आहे ना त्याच्यामुळे ते गोड होतात, मस्त लागतात ते पण खायला. आणि ही याच्यातल्या बिया आहेत पिकल्यामधल्या. आता ह्याचं एक तर सुकवून ते विकतात, नाही तर ह्याच्यापासून ते बटर पण तयार करता येतं आणि तेल पण काढता येतं आपल्याला. तर आपण ते पहिले सुकवायचं, त्यानंतर बघू त्याचं काय करायचं ते. आता हे पूर्ण वितळले पाहिजे ना हे साखर, हे पूर्ण वितळल्यानंतर याचं कोकम सरबत एकदम ओरिजिनलवालं टाक. राहतील ना नानू सर्व, राहतील एकावर एक कॉर्नरला वगैरे लावा. दुसरी छोटी बरणी बघू कशाला ना, राहतील राहतील. हे बाई ही अशी पूर्ण बॉटल एकावर एक अशी सर्व हे बघा, हे आता सुकसे ठेवलेले आहेत. कापले होते आपण ते. आणि त्यानंतर हे सर्व आपले करवंद, आंब्याचे साठ आणि ते आमसुला सुकसे ठेवलेले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजची व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू नव्या व्हिडिओमध्ये.